विश्व 24 न्यूज। नमस्कार, मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। दिनांक 10 ऑक्टोबर 2021। क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे राष्ट्रीय नेते माननीय शरदचंद्र पवार साहेब यांना मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले। शिष्टमंडळामध्ये क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे, जिल्हाध्यक्ष किसन पाटोळे, शहराध्यक्ष विजय अडसुळे, शहर युवक अध्यक्ष सौदागर क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष संजय साठे, शहर महिला अध्यक्ष संगीता कांबळे, शहर उपाध्यक्ष विश्वनाथ पाटोळे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष विक्रांत हटकर, सोलापूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, किशोर जाधव सर, एस क्षीरसागर सर, शहर कार्याध्यक्ष यतिराज अडसुळे आदी उपस्थित होते। निवेदनामध्ये खालील मागण्यांचा समावेश होता। आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्वरित माननीय मुख्यमंत्री व माननीय समाज कल्याण मंत्री यांच्याबरोबर राज्यातील मातंग समाजातील विविध पक्षांच्या संघटनांचे नेते पदाधिकारी यांच्याशी बैठक लावण्याचे आश्वासन दिले। 1. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याकरिता राज्य शासनाने ठराव मंजूर करून केंद्र सरकारला शिफारस करावी। 2. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव वर्ष 1 ऑगस्ट 2021 ते 31 ऑगस्ट 2022 हे वर्ष शासनाने जन्मशताब्दी महोत्सव वर्ष जाहीर करावे। या जन्मशताब्दी वर्षाकरिता 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा। 3. अनुसूचित जातीचे अ, ब, क, ड वर्गीकरण करून मातंग समाजास लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळणे कामी विधिमंडळात ठराव पारित करून केंद्र सरकारकडे शिफारस करावी। 5. क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करिता आयोगाचे पुनर्गठन करून आयोगास संवैधानिक दर्जा उपलब्ध करून आयोगाच्या शिफारशीची त्वरित अंमलबजावणी करावी। 6. मुंबई चिरागनगर येथील साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे व पुणे संगमवाडी येथील क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरू करून जास्तीचा निधी मंजूर करा। 7. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे सध्याचे भाग भांडवल 300 कोटी असून ते भाग भांडवल वाढवून 1000 कोटी निधी उपलब्ध करून द्यावा। 8. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाला राज्य शासनाकडून मिळणाऱ्या भाग भांडवलामधून 1 लाख रुपयांचे थेट कर्ज उपलब्ध होते। त्याच धर्तीवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास थेट 1 लाखापर्यंतचे कर्ज देण्याची योजना तात्काळ लागू करावी। 9. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी मातंग मांग समाजाची व्यक्ती नियुक्त करावी। 10. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या भाग भांडवलामधून 7 लाख रुपये प्रकल्प मर्यादा असलेल्या कर्जासाठी क्रांतीवीर लहुजी वस्ताद अभ्यास आयोगाची मंजूर शिफारशीनुसार महामंडळाचा हिस्सा पूर्वरत 45% करण्यात यावा। 11. अनुदान वैयक्तिक कर्ज बीज भांडवलाच्या योजनेची विविध कारणे देऊन बँकेकडून प्रकरणे नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे त्यातील शासकीय जामीनदाराची तसेच मालमत्ताधारक जमीनदारही घेण्याबाबतची अट रद्द करण्यात यावी। 12. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची सन 2019 पर्यंतची अधिकृत योजनेची थकीत कर्जे माफ करण्यात यावीत। 13. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अधिकारी कर्मचारी यांना 7वा वेतन आयोग तात्काळ लागू करण्यात यावा। 14. साहित्यरण अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय स्मारक समिती व क्रांतीवीर लहुजी वस्ताद राष्ट्रीय स्मारक समिती या अध्यक्षपदी मातंग म्हणजेच मांग समाजाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी। 15. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या धर्तीवर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बांधण्यात यावे। 16. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे अध्यासन केंद्र महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक विद्यापीठामध्ये स्थापन करण्यात यावे।
17. राज्यातील मातंग समाजातील महिलांवर व समाज बांधवावर होणारे अन्याय अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना तात्काळ कायदेशीर कारवाई होणे संबंधित आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने दिशा कायदा लागू करावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.